महाराष्ट्रातल्या सर्व घोटाळेबाजांना आपण धडा शिकवल्याचा दावा भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलाय। त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये जर भाजपने भ्रष्टाचार केल्याचं अजित पवार म्हणत असतील तर त्यांनी त्याची तक्रार द्यावी असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। पाहूयात। हिंदुस्थानाची जनता, महाराष्ट्रातील जनता ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला 2019 मध्ये आणि नंतर एका पाठोपाठ एक सगळी कामं थांबवण्याची सुरुवात केली, कोविड मध्ये एवढे घोटाळे केले, त्यावेळी निश्चितपणे मी मैदानात उतरलो आणि या सगळ्या घोटाळेबाजांना धडा शिकवला। आपण जर बघितलं काही ठिकाणी भाजपवर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, जसं अजित पवार यांनी देखील केलं आहे आणि त्यांच्यासोबतच आपली युती आहे। मला काही माहित नाही, मला काही दिसलं नाही। जर कोणी किरीट सोमय्याची पण चूक असेल तर निश्चितपणे त्यांनी आमच्या विरोधात तक्रार करावी। मुंबईचा महापौर हा मराठी आणि हिंदूच होणार असं वक्तव्य काल मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेलं। यावर उद्धव ठाकरेंनी टीका केली। फडणवीस, तुम्ही हिंदू आहात की नाही ते आधी सांगावं असं उद्धव ठाकरे म्हणाले। मुंबईचा महापौर कोण होणार असा मुद्दा देखील आला। मी परवा स्पष्ट सांगितलं, आता आमच्या एकनाथराव शिंदेजींनी देखील स्पष्ट सांगितलं, मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार, मुंबईचा महापौर हिंदूच होणार आणि मुंबईचा महापौर मराठीच होणार। मी भाजपला आव्हान देतोय, फालतूवाद घालू नका। महापौर कोण होणार? महापौर मराठीच होणार। आता ते म्हणताय महापौर मराठी आणि हिंदू होणार, मग मराठी म्हणजे हिंदू ना, मग तुम्ही मराठी माणसाला हिंदू नाही मानत देवेंद्र फडणवीस? मग तुम्ही कोण आहात ते सांगा, कारण तुमचं नाव मराठी वाटते आम्हाला। मग तुम्ही हिंदू आहात की नाही पहिले सांगा आम्हाला, कारण मराठी आहे तो हिंदू आहोत। आम्ही मराठी बोलणारे अस्सल देशभक्त